नमस्कार मित्रांनो, मनस्पर्शी कथा आणि प्रेरणा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. बेस्ट फ्रेंडवर झालेलं प्रेम पुन्हा एकदा 5 वर्षांनी भेटणार आहे आणि भेटल्यानंतर दोघेही काय काय रोमांचक कहाणी त्यांच्यामध्ये होणार आहे ते आज आपण बघणार आहोत. चला तर मग सुरू करूया. 5 वर्षांनी तो पुन्हा तिच्यासमोर उभा होता. आदित्य. वेळ जणू थांबला होता. स्वरा. त्याचा हलका आवाज थरथरत होता. ती हळूच हसली. आदित्य, किती दिवसांनी? दोघे काही क्षण काहीच बोलले नाहीत, फक्त एकमेकांच्या डोळ्यात हरवले. कॉफी? त्याने हलकंसं विचारलं. स्वराने क्षणभर तिच्या मंगळसूत्राकडे पाहिलं आणि मग शांतपणे मान हलवली. दोघं कॅफेमध्ये बसले. बाहेर पाऊस सुरू झाला होता. जणू त्यांच्या आठवणी पुन्हा जिवंत होत होत्या. कॉफी आली, पण दोघेही कपाकडे नाही तर एकमेकांकडे बघत होते. आदित्य हलकंसं हसला. तू अजूनही शुगर जास्त घ्यायचीस ना? स्वरा हसली. आणि तू अजूनही माझी कॉफी चोरून पिणार? दोघे हसले आणि त्या एका क्षणात ते पुन्हा कॉलेजमध्ये गेले. आठवतंय टेरेसवर पाऊस? आदित्य म्हणाला. स्वरा हळू हसली. हो, खूप काही आठवतं, ती हळूच म्हणाली. काही क्षण शांतता, फक्त पावसाचा आवाज आणि त्यांच्या श्वासांचा आवाज. आदित्यचा चेहरा अचानक गंभीर झाला. स्वरा, तू खुश आहेस ना? हा प्रश्न थेट तिच्या मनाला लागला. ती काही सेकंद काहीच बोलली नाही. डोळ्यात पाणी आलं, पण तिने जबरदस्तीने हसू आणलं. हो, मी ठीक आहे. आदित्य हलकसा हसला आणि म्हणाला, तू अजूनही खोटं बोलतेस? स्वराचे अश्रू थांबले नाहीत. का केलंस असं? तो हळू आवाजात म्हणाला. त्या दिवशी तू लग्नाचं सांगितलंस, एकदाही विचार केला नाहीस माझ्याबद्दल? स्वरा थरथरत म्हणाली. मी वाट पाहिली होती तू काहीतरी बोलशील म्हणून. आदित्य थकबकला. मी त्या दिवशी सांगणार होतो की मला तू आवडतेस. क्षणभर सगळं थांबलं. पाऊस जास्त जोरात पडायला लागला. पण तू आधीच दूर गेलीस. तो डोळे पुसत म्हणाला. स्वरा रडत म्हणाली. आणि मीही माझं प्रेम कधीच सांगितलं नाही. दोघंही शांत, फक्त अश्रू आणि अपूर्ण भावना. आदित्य तिच्याकडे बघून म्हणाला, मी आजपर्यंत कुणावर प्रेम केलंच नाही, कारण माझं मन अजूनही तुझ्याकडेच आहे. स्वराचं हृदय जोराजोरात धडधडत होता. तो पुढे म्हणाला, आजही जर तू मला म्हणालीस ना, तर मी सगळं सोडून तुझ्यासोबत यायला तयार आहे. क्षणभर स्वरा पूर्णपणे गोंधळली. एकीकडे तिचे जुनं प्रेम आणि दुसरीकडे तिचे सध्याचे आयुष्य. ती हळूच उठली. आदित्यने तिचा हात धरला. स्वरा, प्लीज जाऊ नकोस, एकदा मनाचं ऐक. स्वराने हळूच त्याचा हात सोडवला. स्वरा, प्लीज जाऊ नकोस, एकदा मनाचे ऐक. स्वरा म्हणते, जर मी आज थांबले ना, तर मी कुणाचं तरी आयुष्य उद्ध्वस्त नक्की करेन. ती मागे वळली आणि चालायला लागली. 1, 2, 3 पावलं ती पुढे गेली, पण अचानक ती थांबली. आदित्यचा श्वास अडकला. ती हळूच मागे वळली, डोळ्यात अश्रू. आदित्य. आणि ती परत त्याच्याकडे चालायला लागली. ते दोघंही एकमेकांकडे बघू लागले. हातात हात पकडलं आणि त्या दोघांचंही अश्रू अनावर झालं. ते दोघेही कॉफी टेबलवर येऊन बसले. पुन्हा कॉफीचं ऑर्डर केलं आणि कॉफी येईपर्यंत एकमेकांकडे टक बघत राहिले. दोघांनाही एकमेकांना सोडून जाण्याची इच्छाच राहिली नाही. मग काय स्वरा पुन्हा आदित्यकडे सारखी बघतच राहिली. काय स्वरा तिच्या नवऱ्याला सोडून आदित्यकडे परत येईल की तिच्या जबाबदाऱ्या पार पाडेल? तुम्हाला काय वाटतं मित्रांनो? कमेंट करून नक्की सांगा मला.